माझे वडील विवेक खरे अ, मला रोज एक पेज हिंदी, इंग्लिश, मराठी लिहायला लावायचे न्यूजपेपर मधले. रोज माझ्या मागे असायचं एखादं पुस्तक वाच आणि त्यांनी पहिलं पुस्तक माझ्या हातात दिलं होतं ते दासबोध. बर. आणि त्यांनी असं सांगितलं, की ते नागपूरचे होते. "हां, पिल्या पहिल्यांदा ना त्यातलं मूर्ख लक्षण वाच बरं का आणि ते समजून घे. आधी मूर्खांची लक्षणं. मूर्खांची लक्षणं समजून घे. घ्या, ते दाढी करायचं. वाच, बोल." असं करत करत की सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख असं भरपूर. आणि एकतर रामदास स्वामी त्यांची लेखणी इतकी साधी, सरळ, सोपी आणि ती अशी पटकन भिडणारी आहे आणि बोचते पण. हो, अगदी. त्यांचं क्रिटिसिझम इतकं सुंदर आहे, की जर का लहान मुलांना लहानपणापासून हे जर का ऐकवत राहिलं, की व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. म्हणजे रॅदर आता गुड बॅड आपण आजकाल अशा जनरेशनमध्ये आहोत, की ज्यामध्ये गुड बॅड नाहीये. पण व्हॉट इज अप्रोप्रिएट अँड व्हॉट इज नॉट अप्रोप्रिएट. बरोबर. सो बाबांनी जेव्हा मला दासबोध दिला होता, तर मला आठवतंय, मी तो रोज वाचायचे आणि म्हणजे ऑफकोर्स तो खूप मोठा आहे, पण रोज वाचायचे काही ना काहीतरी आणि मला त्यात मजा यायला लागली. तर त्यातनं आय थिंक रामदास स्वामींच्या अंडरस्टँडिंगमुळे, त्यांच्या लेखणीमुळे तो जो एक स्पिरिच्युअलिझम, एक सरेंडर परमेश्वराच्या प्रती, ते जे त्यांच्याकडनं येतं ते इतकं भाबडं आहे आणि ते इतकं सुंदर आहे, ते इतकं गोड आहे.